आमचा बारक्या जरा जागा वेगळा जात, बाकीचे पोरी आणि ह्याच्यात जरा भरपूरच फरक आहे. हा माझ्यावरती खर्च करून मागे पुढे बघणार नाही. आता बाकीचे लोक असतं तर रेस्टॉरंटमध्ये जेव गेली असती. एखादा गपचूप मी लस्सी पिऊन घराकडे आणलंय. मी आले उद्देशच्या घरी, पण उद्देश काय अजून उठला नाही. आम्हाला जायचं CST. त्याला बोललेली 12 वाजता उठ म्हणून, तो परत जाऊन झोपलाय. हा बघा, हा अजून झोपलाय. ए उठ, ए उद्देश. त्यांनी फक्त मार्केटच फिरक आणलेलं नाही पुरे माका. नंतर अंगात चल आता झाला फिरान गपचूप घराक जाऊया. काय ग, फक्त मार्केट फिरवू नको, जेवण पण दे. बरेच जण बघतात आमच्याकडे, मी व्हिडिओ घेतोय म्हणा. नंतर ब्लॉगर इलो, ब्लॉगर खूप गरीब आहे. आम्हाला 600 रुपयाची पॅन्ट भेटली आहे. आमची बारकी जाम खुश झाली आहे, पण पैसे तिने मला द्यायला लावलेत. ते तर मी वसूल करणारच आहे तिच्याकडून. आमका मालवणी रील्स बनवचे होते, पण ते आमका काय बनवक ना. हेका मी मालवणी शिकवणार असते. हे असा कोकणातला, पण हेका मालवणी व्यवस्थित येणार नाही. तेच मालवणी आमका रील्स बनवचे होते, पण ते आमच्याकडनं आज काय होऊचे नाही. माझी आंघोळ झाली आहे आणि मानसीने तर माझ्या ब्लॉगची सुरुवात केली आहे. तर हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये. मी आता जातोय CSTला थोडे कपडे खरेदी करण्यासाठी. आणि हे बघा माझी बाची बघा कशी वाकून बघते. आज मला कपडे घेऊन देणार आहे. हे बहिणीसमोर बोलतोय. आज माझी खरेदी होणार आहे. गो तुका काय व्हाया काय, तू येते येते. मी हे बघा, भाचीनं माझ्या नेहमी धरून उभी आहे. मी आता बाहेर चाललोय म्हणून. नाही बाई, हे बघ, ही बघ पण येते आमच्या सोबत. येते तू, येते. टाटा. काय कर, टाटा. सांग खाऊ घेऊन ये त्यांच्याकडे मामा. खाऊ ना, खाऊ. टाटा टाटा. चायनीज खायला जायचं म्हणून याने बाईक घेतली आहे. आम्हाला जायचंय वेस्टला. चायनीज मेन चायनीज. मला काय एवढं चायनीज आवडतं काय नाही. आम्ही आलो आता चायनीज खायला, हॉटेल सचिन. आम्ही चायनीज खाण्यासाठी गाडी घेऊन आलोय, कारण हे वेस्टला पडतं आणि आम्ही राहतो लिस्टला. आमचं चायनीज आलंय दोघांचं. फायनली CST आलंय. तिच्यामुळे हरामीमुळे लेट झाला. बऱ्याच दिवसांनी CSTला आलोय. ती कपडे घेऊन देणार आहे म्हणून. घरी सांगून आलोय मी की मला कपडे घेऊन देणार आहे म्हणून. फक्त हिनं घेऊन दे नको, मोबाईल फोन नाही घ्या ना. तिचा चेहरा लक्षात ठेवा. आज पूर्ण ब्लॉग हिच्यावरतीच आहे. आता आम्ही CSTच्या FS मार्केटमध्ये पोचलो आहे. मागं तुम्ही बघू शकता. इथंच आता ही मला खरेदी करून देणार आहे कपडे. हे मार्केट खूप स्वस्त आहे. इकडं आम्ही बऱ्याच वेळा आलो आहे. ही मला बोलते तू मला काय घेऊन देणार आहे. तिच्या जेवरती आलो आहे मी आणि ही मला सांगते तू आज मला काय घेऊन देणार आहे. घरी जाऊया का सांग, रिटर्न. त्यांनी फक्त मार्केटच फिरक आणलेलं नाही पुरे माका. नंतर अंगात चल आता झाला फिरान गपचूप घराक जाऊया. काय ग, फक्त मार्केट फिरवू नको, जेवण पण दे. बरेच जण बघतात आमच्याकडे, मी व्हिडिओ घेतोय म्हणा. नंतर ब्लॉगर इलो, ब्लॉगर खूप गरीब आहे. ब्लॉगरचे 500 सबस्क्रायबरच झालेत आतापर्यंत. 500 होक नाही आता होती. मैं गरीब हूँ
तुम्ही पण सपोर्ट दाखवा माझ्या व्हिडिओ. ग्लास किती? 600. चांगली बोलो भाई बोलो जल्दी बोलो क्या है 600 लास्ट. 700 रुपये करो नहीं 600. हाँ 600 में होगा क्या? 600 में नहीं 600 ही. 50 पड़ा नाही 600 ही. क्या भाई 600 रुपयाची पॅन्ट भेटली आहे. आमची बारकी जाम खुश झाली आहे. पण पैसे तिने मला द्यायला लावलेत. ते तर मी वसूल करणारच आहे तिच्याकडून. हसू नकोस. हो जाएगा ना मेरे को वो. चार्ज दे दो ना. इसका कितना बोले थे? 550 बोला था. देखो मैं डायरेक्टली कम पर्ची 1100 होता है लेकिन मैं 600 कर रहा हूँ. इसका कितना देंगे? उसका 600 कर दो. दोनों 1100 में कर दो. तो उसका भी 500 ही कर दो. नहीं ये तो बड़ा दाम बोलते हैं. वा मला ना सगळं 1000 रुपयामध्ये 500 रुपयेच तर घेऊन दिले. अजून 500-1000 रुपये बाकी आहे ना. अजून घ्यायचं आहे. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? 2000चे कपडे तिने 1000 रुपयामध्ये घेतले. त्याला वाटतंय की आम्ही नवीन आलोय. आम्हाला बोलतोय टी शर्ट 800 रुपयाला एक आणि काय 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 काय. पण हिने डायरेक्टच सांगितलं 500 रुपयाला द्यायचं आहे तर ते. तिकडं तो गप्पच बसला. ही माझ्याकडून मागते काहीतरी 500 रुपयाचे 2 टी शर्ट घेऊन. आता मला बोलते तू मला काय घेऊन देणार आहे? 150 रुपया देगा. आता आपला वेळ झालाय घरी जायचा. आपण आता घरी जाऊया. आणि मला आता इथे पछतावा होतोय. तिकडं CST स्टेशनच्या बाहेर मी हे घेतलेलं बेल्ट घेतलेला 200 रुपयाचा. तुझा तर इथं 100 रुपयाला भेटतोय. म्हणजे मला 100 रुपयाची फोडणी लागली आहे चांगली. आणि माझ्यासाठी तिनं शर्ट घेतला आहे. हे बघा गणपतीला गावी जाण्यासाठी तिनं बॅग घेतली आहे. बॅग सांगत होता 2800 आणि हिनं कुठंतरी 1200ला बघितलेली. मी तिला 1000 रुपयाला घेऊन दिली तरी पण तिला तिची जाणीव नाही जाणीव तिला. मला बोलते हां बस झालं तुझं, तुला घेऊन दिले मी कपडे, असं तसं बोलायला लागले. बघितलं असं असतं. आम्हाला आज रील्स बनवायचे होते मालवणी. आमका आज मालवणी रील्स बनवायचे होते पण ते आमका काय बनव कळक ना. हेका मी मालवणी शिकवणार असते. हे असा कोकणातला पण हेका मालवणी व्यवस्थित येणार नाही. तेच मालवणी आमका रील्स बनवचे होते पण ते आमच्याकडनं आज काय होचे नाही. कारण आमच्या हातात बॅग हा. त्यानं ट्रॅगो घेतली. हे बघा 1200 बोलत होता. 500 रुपयाला घेतली. आम्हाला त्यानं ब्लॉग बनवायला दिला नाही कारण लोकांना माहिती पडेल म्हणून. पण तुम्हाला पण सांगतो इकडं कपडे स्वस्तामध्येच भेटतात. सांगताना 1000, 1200, 1500, 2000 सांगते. 15 रुपये पण खर्च नाही करत आहे. दमला तो बॅग घेऊन. अशा लस्सी आता भेटणं बंद झालं आहे. आमच्या इथं तर भेटतच नाहीत. त्या फक्त आम्हाला आल्यावरती CSTला प्यायला भेटतात आणि एवढ्या भारी लागतात ना. आमच्या रील बनवायच्या राहिल्या. मला माझ्या बारक्यासोबत रील बनवायच्या होत्या. आमका मालवणी रील बनवायचे होते पण ते रवले बनवचे. आमचा बारक्या जरा जगा वेगळा जा. बाकीचे पोरी आणि ह्याच्यात जरा भरपूरच फरक आहे. हा माझ्यावरती खर्च करून मागे पुढे बघणार नाही. फक्त एवढाच की घराकडे गेल्यावरती बोलताला की मी तुका या घेऊन दिलं आहे का घेऊन दिलं आहे. आता बाकीचे लोक असतं तर रेस्टॉरंटमध्ये जेवण गेली असती. एका गपचूप मी लस्सी पिऊन घराकडे आणलं आहे. जे तुम्ही बघलासच मागाची 20 रुपयाची लस्सी. 20 नाही 22 रुपयाची लस्सी.
22 रुपयाची लस्सी पिऊन 1200 रुपये त्याच्याकडनं उधळलंय मी. हरामी हो बेटा. जमलाय बॅग घेऊन. मी आता त्याच्या घरी चालली आहे सामान इथे ठेवायला. तिथून मग माझ्या घरी येणार आहे तुम्हाला सोडायला. उद्देश गाडी घेऊन आलाय. आता मी त्याच्या घरी चालली आहे. सामान ठेवणार त्याच्या घरी. तिथून मग तो माझ्या घरी येणार आहे मला सोडायला. माझ्याकडे बॅग आहे एवढी मोठी. दमला बिचारा माझी बॅग घेऊन. गावात जाऊन घेतलेली बॅग ही मानसीपेक्षा जड होती. त्यामुळे ती बॅग घराकडे घेऊन येऊन परत त्याच्या घराकडे जाणं या शक्यच नव्हतं. आणि तापण नंतर आरडाक लागला म्हणून डायरेक्ट त्याच्या घराकडे पोहोचवलंय बॅग घेऊन. आणि मी आता माझ्या घराकडे येलोय. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नका. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये.